सोमवार दिनांक 17 मे रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या बैठकीनंतर सर्वच प्रशासन मंगळवारपासून पुन्हा एकदा रस्त्यावर उतरवून कारवाई करताना दिसत आहे। सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने तर पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय माळी यांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची थेट अँटीजन टेस्ट करून घेत आहे। या कारवाईत अनेक जण चक्क कोरोना बाधित आढळत आहेत। मंगळवार दिनांक 18 मे रोजी सिन्नर पोलीस प्रशासनाच्या वतीने सिन्नर बसस्थानक परिसरात आरोग्य विभागाच्या सहकार्याने रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वार यांना अडवून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे। ज्यांची चाचणी निगेटिव्ह येत आहे त्यांना तसे प्रमाण देऊन पुन्हा विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे आदेश देण्यात येत होते। तसेच ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत होते अशांना थेट सिन्नर ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता दाखवण्यात येत होता। सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमाची काही क्षणातच सिन्नर शहरात चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी सिन्नर बसस्थानक परिसरातून जाणे टाळले। सिन्नरच्या नागरिकांना देखील या अभिनव अशा उपक्रमाची खरोखरच नितांत गरज होती असेच या कारवाईतून दिसत आहे। आव्हाने करून झाली, दंडुके मारून झाले, दंडात्मक कारवाई झाली, मात्र तरीही सिन्नरकर आहेत जे नियम मोडण्यासाठी विनाकारण घराबाहेर पडत आहे। प्रशासनाने देखील होत असलेली कारवाई आणखी कडक करण्याची गरज आहे असेच या चित्रफितातून दिसत आहे। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड।